कोळपी चालायला चांगली, तर यानं इतकं बेकार आहे. तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहन. तर आज मी शेताकडे आलोय. तर आम्ही दोघंही कोळपाल्या भाऊ हाय कर. तर आज ये पुरं आपल्याला इतकं कोळपायचं आहे पुरं रान. तर यानं इतकं बेकार आहे माझा भाऊ. बघा मी जरासं मागं राहिलो होतो, तर हे बघा मध्ये मध्ये एक एक तास सोडून हे बघा हाणाला. हे बघा हाय, म्हणजे आता मी मागं राहिलं तरी एक एक मधली तास कोळपावं म्हणून यानं मध्ये मध्ये असं सोडून टाकलंय. बघा हे बघा, हे असले दगड आहेत नाही, तर हे छोटं छोटं कापूस आहे याच्यावर. तर जरासरी जोरानं हाणलं ना तर याच्यावर हे पडून जातं. असं हे बघा, असं होऊन जातं पुरं असं. याला सांभाळून आणावं लागते, छोटं छोटं आहे म्हणून. बघा बघू शकता, जर असं जोरानं आणलं तर बघा असं याच्यावर असं पडून जाते. तर असं, तर गाईज आत्ताच माझा भाऊ समोर होता माझ्याहून. तर बघा हे बघा आता राहिलंय मागे, त्याच्याहून पुढं पुढं हे बघा मी आणलो आहे. बघा त्याच्या जोनी आपण मग त्याच्या जोनी करायचं. ज्यानं तसं केलं त्यानं तसंच. बघा त्याच्यावर समोर आहोत, इतकं राहिलंय फक्त. इतकं झालं तर झालं. मग कोळपी चालायला चांगली आहे आणि याच्यानं काम पण उरकतं. पण एक मात्र गोष्ट आहे, याच्यात मेहनत लय लागते, ढकलावं लागते ना पुरं दिवस. असं हाताचे असं फोडे येतात, अवघड आहे. पण याच्यानं फटफट राहणं पण होते. तर भाऊ माझ्या समोर आताच होता असं ना, आता मागं राहून कसं वाटायलंय भाऊ? कसं वाटायलंय? त्यानंतर बोल ना गाईस, कधीच कॅमेरा जवळ आला तर कवाईच बोल ना कॅमेरा समोर. तर पुरं तर झालं गाईस. तर बघा मी इथं ठेवून टाकू कोळपी. आता झालंय पुरं. काय झालं माझं राहिलंय, असं राहिलंय बघा, इतकंच राहिलंय. तर आता आपलं कोळपण झालं बघा. आता जेवण करत आहे बघा. हे बघा आंब्याची फोडी, हे दोडक्याची भाजी आहे बघा. तर हे माझ्या भावाचं पोरग रुद्र आहे. आणि यानं काय की बॅटसाठी लाकडी तोडून आल्या बघा. मला जाऊन एकटं जाऊन तोडून आणलंय बघा. हे आता आम्ही चालल्या घरी. आता आमचं कोळप वगैरे सगळं आणणं झालं आहे. आता घरी चालले आम्ही बघा. बघू, हे माझा मराठी फर्स्ट ब्लॉग होता. आणि ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की असल्याच मराठी ब्लॉग घेऊन येत राहील मी चांगल्या चांगल्या प्रकारचे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. ऑलराईट, लव्ह यू गाईज.